पण हा कर्मकांडी होता. कर्मकांड कशाला म्हणतात? कर्मकांड माहिती आहे का? कर्मकांड म्हणजे यज्ञ करायचा. आता हे यज्ञ आहे, यज्ञ करायचा, पण बली बकऱ्याची द्यायची, पशु पक्ष्यांची बली द्यायचा. म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये कोणतरी असं भरून ठेवलं होतं की बली दिल्याशिवाय हा यज्ञ पूर्णच होऊ शकत नाही. आताही तसा प्रकार कुठे आढळतो, पाहायला मिळतो. बलिप्रथा आमच्या गावामध्ये होती. बलिप्रथा होती आमच्या गावामध्ये. बोकडे कापायचे. मग काही लोकांनी, सज्जनांनी विरोध केला. मग जे काही दुर्जन होते, ज्यांना बोकडा खायचा होता, ते म्हणत होते, मले अरे गावाला आग लागल रे, गाव बुडून जाईल. ते सज्जन म्हणू लागले, काहीच होणार नाही, बंद करून पहा. आणि बंद केला. आज 20-25 वर्ष, 30-100 वर्ष झाले, काहीच झालं नाही गावाला, काहीच झालं नाही. त्याला म्हणतात कर्मकांड. तो प्राचीनभरी कर्मकांडी होता. यज्ञ करायचा आणि पशुची बली द्यायचा. आणि तेव्हा मात्र नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षी म्हणू लागले, हे चुकीचं आहे तुझं. प्राचीनभरी पशु पक्ष्यांची हिंसा करू नकोस बरं का. ते योग सामर्थ्याने त्या प्राचीनभरीला दाखवलं. हे बघ म्हणले, तू एवढ्या जीवांची हत्या केलेली आहेस, ते तुझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत आहे? ते क्रूर दृष्टीने तुझ्याकडे पाहत आहे. ते तुझ्या वर येण्याची वाट पाहत आहे. वर तू गेला की तू चटणीला नाही पुरणार म्हणले. कोण म्हणत होते? नारद महर्षी. तुला संपवणारच ते. बघ तुझ्याकडे क्रूर दृष्टीने बघत आहेत ते. आणि खरंच आहे. काय उपयोग आहे? जीव की हत्या करके पापी क्या पाप कमाता है, कितना निर्दय बना आदमी क्या क्या खाता है। जीव की हत्या करके पापी क्या पुण्य कमाता है। जीव की हत्या करके पापी क्या पुण्य कमाता है। आदमी क्या क्या खाता है। जाता है नरक में जाता है, नरक में जाता है। राधे राधे। देव बनाया बकरा देव बनाया बकरा बली। बघा या ठिकाणी काय म्हणतात? पत्थर का एक देव बनाया बकरा बली चढ़ाया है। देव बिचारा भूखा मर गया इसने माल उड़ाया है। देव बिचारा भूखा बैठा इसने माल चुराया है। दगड्याचं एक देव केल्या जातं देव, त्याला शेंदूर पोतल्या जाते
आणि तिथे त्या ठिकाणी म्हणतात जर याची इच्छा पूर्ण झाल्याने देवाची देव बली मागतोय, बली बकऱ्याची बली. बकरा कापला त्या ठिकाणी. देव बिचारा भूखा मर गया, इसने माल उडाया. कशाकरिता? देवाच्या नावावर आपलंच पोट भरणं. पत्थर का एक देव बनाया, बकरा बलि उसने चाहे. देव बिचारा नहीं बचाया, ये नहीं बचाया उस बकरे को, नहीं बचाया उस बकरे को, अजब देवता है. इतना निर्दय बना आदमी क्या पाता है, इतना निर्दय बना आदमी क्या पाता है. नरक में जाता है, पाप कमाता है, नरक में जाता है, पाप कमाता है, नरक में जाता है, पाप कमाता है, नरक में त्या बोकड्याला नाही वाचवलं त्या देवानं. त्या देवाला चिंता नाही वाटली त्या बोकड्याची. नाही बचाया उस बकरे को, अजब देवता है. हा काही देव आहे? त्या बोकड्याची रक्षा जो करू शकत नाही त्याला काही देव म्हणतात का? अजब देवता है. नाही बचाया उस बकरे को, हे काही देव आहेत? शेंदरी हेंदरी देवते कोणती पूजी भूते खेते तुकोबाराय म्हणतात. हे शेंद्री हेंद्री देवते खूप पाहिले, काही नाही. हा, आपुल्या पोटाची रडते मागती शीती अवदान. आप स्वतःला भूक लागलेली आहे आणि थोडस भाताचं शीत द्या म्हणतात. ते शेंद्री हेंद्री हे गोट्याचे देव बनवतो ना ते. अरे कशाला? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिन जीवा सुखानो है, तेने बिन जीवा सुखानो है. फिरते माए दुखाते फिरते माए दुखाते. तेने बिन जीवा तुकोबाराय म्हणतात 100 देवाच्या भानगडीत काही पडू नका. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. एक देव आपलासा करून घ्या ना तुम्ही. मग महाराज आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी देवी देवता आहेत. मग त्यांना पूजायचं नाही का? अरे पूजन करा, सगळ्यांना मान द्या, पण एक
भगवंत एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एक देवाला आपलंस करून घ्या ना. एकाची पूजा पूजा सगळ्यांची करा, पण एकाला हृदयामध्ये धारण करा. जर आपण 100 देवतेला हृदयामध्ये जर जागा देऊ तर आपलं हृदयच फाटून जाईल. हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. फक्त 33 कोटी देवदेवता कोंडले गेले असं नाही म्हटलं. हा, विठ्ठल कोंडीला एक एक 100 देवाला तुम्ही जर 100 देवाच्या प्रती जर तुम्ही तो श्रद्धेचा भाव ठेवला, बुद्धी विक्षिप्त होईल. भगवान शंकराची आराधना, भगवान विष्णूची आराधना, हनुमंतरायाची आराधना, दत्तात्रेयांची आराधना, सगळ्यांची आराधना सगळ्यांना माना. कारण संतांनी विरोध केला नाही. सगळ्यांना मानलेलं आहे. सगळ्यांची भक्ती म्हणजे कसं, सगळ्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, पण एक त्याच्यापैकी 100 पैकी एक निवडा. नाहीतर 100 तुम्ही 100 मुली आहेत, 100 मुली आहेत आणि त्याला म्हटलं, एखाद्याला म्हटलं जा लग्न कर, एखाद्याला म्हटलं लग्न कर. आता 100 मुलीला 100 मुलीवर बरोबर लग्न करणार आहे का तू? जमेल का हे? तो 100 मधून एखादी निवडेल. 100 त्याला विचारलं, का रे तू एकच निवडली, 100 तुला आवडत नाही का? आवडते, पण मला एकच हवी आहे. हा, तशाच प्रकारचं करायचं आहे. आवड सगळ्यांच्या प्रती ठेवायची आहे, पण एकाला भजायचं आहे, एकाला